संध्याकाळची वेळ होती. बलराम शेतीतून बाहेर येत होता. तो दमलेला होता. त्यावेळेला राधा चुलीजवळ बसलेली होती आणि तिची 10 वर्षाची मुलगी बिंदिया जवळच खेळत होती आणि गावातला मुखिया त्याच्या घरात येतो. बलराम, जमीनदारच्या आदेशवर पूर्ण गावाकडून चंदा इकट्ठा करतोय. चंदा कशासाठी? गावामध्ये एक मोठं अस्पताळ बनणार आहे. ज्यानं कोणी आजारी होईल तर शहरात नाही जावं लागणार. हे तर पुण्याचं काम आहे बलराम, आपल्याला सहयोग दिला पाहिजे. बलराम मुखियाला खूप सारा चंदा देतो आणि मुखिया आनंदाने निघून जातो. दुसऱ्या दिवशी बलराम राधा आणि बिंदियाला बैलगाडीमध्ये बसवून शेताकडे निघून जातो. तेवढ्यातच तो एका मोठ्या झाडाजवळ बैलगाडी थांबवतो आणि त्याला प्रणाम करतो. मी लग्नानंतर पासून तुम्हाला बघते, तुम्ही इथे येऊन प्रणाम करता का? माझे बाबा आणि आजोबा पण हेच करायचे. त्यांची मान्यता होती की ह्या झाडात जादू शक्ती आहे. मी बस त्यांची परंपरा निभवत आहे. ते हसत खेळत घरी परत येतात आणि दुसऱ्या दिवशी बलराम शेतामध्ये जात असतो. तेवढ्यातच बलिया घाबरतच धावत येतो. बलराम, आपल्या गावातली गंगा मावशी खूप बिमार आहे. चल जाऊन बघूया. बलराम बलियाबरोबर गंगा मावशीच्या घरी जातात आणि गंगा मावशीला बघून बोलतो, चिंता करू नको, आता आपल्या गावात हॉस्पिटल आहे. बलराम गंगा मावशीला घेऊन हस्पतालमध्ये निघून जातात, पण डॉक्टर त्यांना थांबवतात. पहिले फीस जमा करा, मगच उपचार होणार. पण ह्या इस्पितळासाठी सरकारनं पैसे दिले आहेत आणि गाववाल्यांनी पण चंदा दिला. मी फक्त सरकारचा आदेश मानतो. बलराम गंगा मावशीला घेऊन जमीनदारच्या हवेलीवरती जातो. जमीनदार, डॉक्टर उपचार करत नाही आहे. मी हे इस्पितळ गरिबांसाठी नाही उघडलं आहे. उपचार हवा आहे तर पैसे द्या. बलराम समजून जातो की जमीनदाराने सगळ्या गाववाल्यांना धोका दिला आहे. निराश होऊन तो गंगा मावशीला घेऊन परत निघून जातो. दुसऱ्या दिवशी बलराम चारीकडे बघतो आणि घाबरतो. अरे, हे अर्ध गाव आजारी झालं. फक्त आपलंच नाही, जवळपासच्या गावांमध्ये पण महामारी पसरली आहे. आपल्या जमीनदाराशी परत बोलायला हवं. मुखिया आणि बलराम हवेली जातात, पण जमीनदार त्यांच्यावरती ओरडून त्यांना बाहेर काढून टाकतो. एवढा लोभी निघेल वाटलं नव्हतं. आता आपल्याला स्वतःच काहीतरी करावं लागेल. बलराम निराश होऊन आपल्या घरी येतो. आतमध्ये जाताच त्याची बायको राधा घाबरतच त्याच्या जवळ येते आणि बिंदिया पलंगवरती झोपून जोरात खोकल्याने ओरडत होती. तुम्ही आलात? बघा ना, आपल्या बिंदियाला खूप जोरात खोकला येतोय. मला असं वाटतंय तिला महामारीच्या चपेटमध्ये ती आली आहे. नाही नाही, असं म्हणू नकोस राधा. मी बिंदियाला शहरात घेऊन जाणार आणि तिकडे तिचा उपचार नक्की होईल. पण कसं? आपल्याकडे तर पैसेच नाही आहे. तुम्ही तर आपली सर्व जमापुंजी आधीच अस्पतालला दान केलेत आणि अजूनपर्यंत आपली शेत पण कापले गेले नाही आहेत. चिंता करू नको. आपल्या गावात जे इस्पितळ आहे, मी बिंदियाला तिकडेच घेऊन जातो. पण तिकडचे डॉक्टर तर रोगींना बघायला पण नाही मानत. नाही, मी तरी पण जाणार. मी डॉक्टर समोर हात पाय जोडणार. जर जरूरत पडली तर जमीनदाराशी भीक पण मागेल. बलराम आणि राधा आपल्या रोगी मुलगी बिंदियाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. डॉक्टर रोगींपासून लांब उभा होता. जसंच बलराम त्यांना बघतो, तो त्यांच्या जवळ जातो. डॉक्टर साहेब, माझ्या मुलीची तब्येत खूप खराब आहे. कृपया तिचा उपचार करून द्या. इथनं चालला जा. ही महामारी आहे. मला पण लागली तर काय होईल? तुम्ही डॉक्टर आहात की व्यापारी? तुमच्याकडे दया नावाची कुठली गोष्ट नाही आहे का? उपचार मी फक्त त्यांचाच करतो ज्यांच्याकडे पैसे असतात. जर तुझ्याकडे पैसे आहेत तर ये, मी उपचार करतो. राधा रडतच त्यांना विनंती करते, पण डॉक्टर जराही त्यांचं ऐकत नाही. बलराम धावतच जमीनदाराच्या हवेलीजवळ जातो आणि हात जोडून त्यांना विनंती करतो. मालक, माझी मुलगी मरत आहे. मला काही पैसे उधार द्या. माझं दान कापल्यानंतर मी तुम्हाला चुकवून देईन. तर महामारीनं तुझ्या मुलीला पण पकडलं. काही दिवसात तू पण त्याच्या जपेटमध्ये येऊन जाशील. आता इथनं चालला जा.
बलराम निराश होऊन परत हॉस्पिटलमध्ये येतो. पण तिथे पोचताच तो बघतो की राधा जोरजोरात रडत होती. काय झालं राधा? बिंदिया बिंदिया आपल्याला सोडून निघून गेली बलराम. जर तिला वेळेवरती इलाज मिळाला असतं तर ती वाचली असती. बलरामच्या वरती दुखांचा पहाड येतो आणि तो जोरजोरात रडायला लागतो आणि भारी मनाने बिंद्याचा अंतिम संस्कार करून देतो. आणि दुसऱ्या दिवशी तो राधाला बोलतो, आता आपण ह्या गावात नाही राहणार. आता माझं इथे मन लागत नाही. बलराम आणि राधा आपल्या बैलगाडीमध्ये बसून गाव सोडायला लागतात. रस्त्यामध्ये त्याच पिपलच्या झाडाजवळ तो गाडी थांबवतो. तो रडतच त्या वृक्षाला प्रणाम करतो. तेवढ्यातच तिथे एक साधू प्रकट होतात. बलराम, तुझ्या डोळ्यांमध्ये अश्रू का आहेत? बलराम साधूला सगळं काही सांगतो आणि साधू शांत होऊन सर्व ऐकतो. महामारीमध्ये फक्त तुझी मुलगीच नाही, खूप लोक मारले गेले आहेत. तुला पळायला नाही पाहिजे, पण लोकांची मदत करायला हवी तू. जर माझ्या बसमध्ये असतं तर मी हेच केलं असतं, पण मी माझ्या मुलीची मदत नाही करू शकलो तर दुसऱ्यांची मदत कशी करणार? साधू हसतो आणि एकदम रहस्यमय आवाजात बोलतो, याच्यानंतर जो चमत्कार तू बघशील तो तुझ्या कल्पनेच्या परी असेल. एवढं बोलताच बैलगाडीवरती एक मोठा धमाका होतो. बलराम आणि राधा चकित होऊन बघतात की त्यांची बैलगाडी आता एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये बदलून गेली होती. त्यांच्या चारीकडे आधुनिक उपकरण आणि डॉक्टर उभे होते. बलराम आणि राधा हॉस्पिटलच्या आतमध्ये जातात आणि आश्चर्यचकित होऊन सगळीकडे बघायला लागतात. हे कसं काय झालं? कोण आहेस तू? मी एक मायावी साधू आहे, जो वर्षांपासून ह्या वृक्षामध्ये वास करत आला आहे. ज्या वृक्षाला तू आणि तुझे पूर्वज प्रणाम करत आले आहे, तोच माझा निवास होता. तुझी निस्वार्थ सेवा आणि खऱ्या हृदयाला बघून मी तुला ही जादुई शक्ती दिली आहे. हे हॉस्पिटल आता तुझं आहे. आजपासून तुझी बैलगाडी साधारण बैलगाडी नाही आहे, ही उडू पण शकणार. तुझं कर्तव्य आहे की जरूरतमंद लोकांपर्यंत उपचार पोहोचव. साधू एवढं बोलून गायब होऊन जातो आणि बलराम गाडीमध्ये बसतो आणि जसंच बलराम उडण्याचा आदेश देतो, ती बैलगाडी हवेत उडायला लागते. गावामध्ये हाहाकार झाला होता. एका झोपडीमध्ये एक बिमार मुलगा खूप त्रासावलेला होता. अरे देवा, माझा मुलगा खूप बिमार आहे. कोणी काही करू शकते का? या गावात कुठलीच मदत नाही मिळत आहे. कोणी आपली ऐकायला तयार नाही. तेव्हाच बैलगाडीमधून बलराम आणि राधा उतरतात. घाबरू नको ताई, आम्ही इथे मदतसाठी आलो आहोत. बैलगाडीचा दरवाजा उघडतो आणि पूर्ण दृश्य बदलून जातो. आतमध्ये एक मोठा हॉस्पिटल, सफेद कपड्यांमध्ये डॉक्टर तयार होते आणि दवाईची अलमारी सजलेली होती. हे कसं संभव आहे? चमत्कारपेक्षा जास्त गरजेचा आहे विश्वास. लवकर करा, बाळाला आतमध्ये घेऊन चला. आई वडील घाबरतच आपल्या बाळाला घेऊन त्या बैलगाडीच्या हॉस्पिटलमध्ये येतात. बैलगाडी हॉस्पिटलच्या आतमध्ये घेऊन जातात. घाबरू नका, तुमचा मुलगा आता सुरक्षित आहे. आम्ही याला बरोबर वेळ उपचार दिला आहे. बैलगाडी परत उडायला लागते आणि एक नवीन रोशनी आणि एक उमेद घेऊन परत पुन्हा एकदा गरजूच्या मदतीसाठी. काही दिवसानंतर जमीनदाराच्या हवेलीमध्ये खूप जास्त गोंधळ होता. जमीनदारची मुलगी गौरी, तिला खूप जास्त ताप आलेला. वैद्य आणि डॉक्टर तिथे उभे होते, पण ते काहीच नव्हते करू शकत. डॉक्टर, काय करा, माझी मुलगी मरत आहे. क्षमा करा जमीनदार साहेब, पण तुमच्या इस्पितळामध्ये ह्या आजाराचा उपचार नाही आहे. आम्ही जेवढं होऊ शकलं केलं, पण फक्त चमत्कारच तिला आता वाचवू शकतो. तेवढ्यातच बलरामची जादुई बैलगाडी हवेमध्ये चमकतच हवेलीच्या अंगणामध्ये उतरते आणि बलराम गौरीला हातामध्ये उचलून हॉस्पिटलमध्ये येतो. काही वेळातच गौरीला होश येतो. बलराम, मी तुला ठुकरवलं, तुझ्या मुलीला मी मरू दिलं, पण तू माझ्या मुलीला वाचवलं. मला माफ कर.
जमीदार बाबू, मानवता सर्वात मोठा धर्म आहे. आपण सगळे एकमेकांच्या सहायतेसाठी बनलेलो आहोत. जमीनदार जोरजोरात रडायला लागतो आणि बलरामची बैलगाडी परत उडायला लागते आणि महामारीमध्ये त्रासवलेल्या गावांमध्ये प्रत्येक व्यक्तीची मदत करायला लागते आणि हळूहळू पूर्ण क्षेत्रामध्ये महामारी मुक्त व्हायला लागते.